व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. नुकतीच एक बातमी समोर आलेली आहे मित्रांनो, आणि आश्चर्य वाटावं अशी ती बातमी आहे. आदित्य ठाकरे यांच्याबद्दलची ती बातमी आहे. खरं तर आदित्य ठाकरे यांना नुकताच एक तगडा झटका लागलेला आहे की त्यांचे सहकारी वरळीचे सचिन अहिर यांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि आता असं म्हटलं जात आहे की 2029ला आदित्य ठाकरे याच्या वरळीतून अडचणी वाढणार आहेत. तरी आदित्य ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की वरळी हा उबाठा सेनेचा बालेकिल्ला आहे आणि बालेकिल्ल्याला काहीही होणार नाही. मात्र एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे मित्रांनो, आदित्य ठाकरेला आमदार बनवण्यासाठी उद्धव ठाकरेंना खूप तडजोडी कराव्या लागलेल्या आहेत. सचिन अहिर यांना सुद्धा माघार घ्यावी लागलेली होती आणि तेव्हा कुठे जाऊन आदित्य ठाकरे वरळीतून दुसऱ्यांदा निवडून आले. मात्र तिसऱ्यांदा ते निवडून येतील की नाही यांची खात्रीच देता येऊ शकत नाही, कारण खूप मोठं खिंडार वरळीमध्ये उबाठा सेनेला पडलेलं आहे. तसं बघायला गेलं तर रेस्ट ऑफ महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये सुद्धा खूप मोठं खिंडार उबाठा सेनेला पडलेलं आहे. आणि आपण विधानसभा निवडणुकीमध्ये ते बघितलं, महानगरपालिका निवडणुकीत सुद्धा बघितलं. यांना मुंबई महानगरपालिका सुद्धा ताब्यात ठेवता आलेली नाहीये यंदा. इथून पुढे सुद्धा त्यांच्या ताब्यात मुंबई महानगरपालिका येईल का याची सुद्धा खात्री देता येऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये आदित्य ठाकरे 2029ला कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असा एक प्रश्न मध्ये काही जणांनी उपस्थित केला. आदित्य ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न देखील केला की 2029ची निवडणूक तुम्ही कुठून लढणार आहात. तेव्हा आदित्य ठाकरे असं बोलून गेले की मी 2029ला वाराणसीमधून निवडणूक लढणार आहे आमदारकीची. आता वाराणसीमधून कोण लढतं तर नरेंद्र मोदी. आता नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये आदित्य ठाकरे यांना उभं राहायचं आहे. खरं तर वरळीमधूनच हे निवडून येतात की नाही हे सांगता येत नाही, खात्री देता येत नाही याची. आणि हे वाराणसीला चाललेले आहेत. वाराणसीला यांना कोणी ओळखत तरी असेल का तिकडे, जिथे महाराष्ट्रामधूनच निवडून येण्याची गोची झालेली आहे. तिथे महाराष्ट्राबाहेर जाऊन तेही नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उभं राहायचंय हे किती अवघड कार्य आहे. म्हणजे जे राहुल गांधी सुद्धा करू शकत नाही डेअरिंग वाराणसीतून उभं राहण्याची, तिथे आदित्य ठाकरे त्यांची अगरबत्ती लावायला चाललेले आहेत. त्यांचं स्वतःच असं म्हणणं आहे की मी वाराणसीमधून नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढणार आहे. म्हणजे पराभूत व्हायचं आहे हे यांनी आत्तापासूनच ठरवून ठेवलेलं असणार आहे. खरं तर नरेंद्र मोदी परत 2029ला पंतप्रधान होतील का यावर सुद्धा उबाठा गटामध्ये जास्त चर्चा चालू आहे. नुकतंच उद्धव ठाकरे यांनी एक असं विधान केलेलं आहे की एखादा मराठी व्यक्ती जर पंतप्रधान होणार असेल तर आमचा म्हणजेच उबाठा सेनेचा पाठिंबाचा आहे, आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. मात्र मराठी व्यक्ती जर पंतप्रधान होणार असेल तर आमचा पाठिंबा नसणार आहे, असं उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे. दुसरीकडे संजय राऊत यांचं म्हणणं असं आहे की उद्धव ठाकरे हे खूप केपेबल आहेत पंतप्रधान पद भूषवण्यासाठी. मग आता उद्धव ठाकरे यांनीच जावं खरं तर वाराणसीमध्ये, आदित्य ठाकरेला वरळीतच राहू द्यावं. यांना जर चेकच करायचंय स्वतःला तर मग यांनी स्वतः उभं राहावं वाराणसीमधून. मात्र उद्धव ठाकरे हे निवडणुकीला कधीच उभे राहत नाही. आमदार सुद्धा झाले, ते सुद्धा मागच्या दरवाज्यानं झालेले, आणि आता परत आमदार होतील की नाही हे सांगता येत नाही, कारण मागच्या दरवाजाने पुन्हा आमदार होण्या इतकं संख्याबळच यांच्याकडे राहिलेलं नाही. बहुतेक पुढच्या वेळी आदित्य ठाकरे यांना मागच्या दरवाजाने विधान परिषदेवर जावं लागणार आहे अशी चिन्ह दिसायला लागली आहेत. त्याचं कारण असं आहे, वरळीमध्ये सचिन अहिर यांचा जो दरारा आहे किंवा यांचं जे काम आहे तिथे तेवढं काम आदित्य ठाकरे यांचं वरळीमध्ये अजिबातच नाही म्हणायला. आदित्य ठाकरे यांनी तिथे काही
बाकडी बसवली होती लोकांना बसण्यासाठी, आणि त्याचाच यांनी प्रचंड गवगवा केला की बघा 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 वरळीचा विकास होतोय, वरळीचा विकास होतोय. मात्र वरळीचा काहीही विकास झालेला नाहीये. आणि हे वरळीकरांना सुद्धा माहिती आहे, दस्तूर खुद्द आदित्य ठाकरेला पण माहिती आहे, उद्धव ठाकरेंना सुद्धा माहीत आहे. अशा परिस्थितीमध्ये यांच्या अडचणी बघा आता कशा वाढत चाललेल्या आहेत. 1-1.5 वर्ष उरलेले फक्त भोंगा राऊतांकडे. भोंगा राऊतांची खासदारकी सुद्धा आता जाणार आहे. भोंगा राऊत सुद्धा मागच्या दरवाजानेच खासदार झालेले, लोकांमधून हे कधी निवडूनच येत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये परराज्यामध्ये जाऊन माननीय पंतप्रधान यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढण्याची वल्गना करणं हे हास्यास्पदच आहे, खरंच हास्यास्पद आहे. यांच्याच मतदारसंघातून निवडून येण्याची शक्यता कमी आहे. तेव्हा वाराणसीमध्ये जाऊन तर हे काहीच करतील, कदाचित डिपॉझिट सुद्धा जप्त होऊन जाईल यांचं. खरं तर आदित्य ठाकरे यंदाच पडण्याच्या बेतामध्ये होते, मात्र मिळाली रसद सचिन अहिर यांच्याकडून आणि त्या जोरावरच आदित्य ठाकरे निवडून आलेले आहेत. बरं, आदित्य ठाकरे यांना राग आलेला आहे सचिन अहिर गेल्याचा. आदित्य ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की अरे आम्ही असं काय कमी केलंय, अजून काय काय द्यायला पाहिजे होतं तुम्हाला, तुम्ही सगळं ओरबाडूनच खात आहात की. अरे किती वर्ष मुंबई महानगरपालिका यांच्या हातामध्ये होती, त्यांनी काय केलं तिथे? भ्रष्टाचारच तर केलेले सगळे. स्वतःच ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं पाहायचं वाकून, ही उबाठा गटाची नीती आहे मित्रांनो. आणि हीच सवय त्या सगळ्यांना लागलेली आहे, म्हणजे नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांना हीच सवय आहे की दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ यांना अजिबातच दिसत नाही. आणि कदाचित म्हणूनच यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे की तुम्ही महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख अजिबातच नाही. जर महाराष्ट्राचे हे कुटुंब प्रमुख म्हणून घेतात स्वतःला, तर मग महाराष्ट्रामध्ये नंबर 1चा राजकीय पक्ष यांचा असायला पाहिजे होता. मात्र असं काहीही नाही. दिवसेंदिवस घसरणच चालू आहे सगळी. एक 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 मोठे मोठे नेते कार्यकर्ते सोडून चाललेले आहेत, झटक्यावर झटके बसायला लागलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा यांच्या बोलण्याला लगाम नाहीये. तिकडे भोंगा राऊत दिवस रात्र काहीतरी बरळतच असतात. आता आदित्य ठाकरे सुद्धा सुरू झालेले आहेत. आदित्य ठाकरे दंड थोपटून वाराणसीला जाणार असं म्हणत आहेत. मात्र वाराणसीला जाऊन डिपॉझिट जप्त होईल यांचं, याचीच दाट शक्यता आहे मित्रांनो. बाकी तुम्हाला काय वाटतं, आदित्य ठाकरे जे बोलतात ते खरंच करून दाखवतील का? म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये वाराणसीमधून आदित्य ठाकरे उभे राहतील का? आणि जर उभे राहिले तर त्याचे परिणाम काय असू शकतात, यावर आपलं काय मत आहे कमेंटमध्ये निश्चित कळवा मित्रांनो. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच आतुर असतो, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. जाता जाता परत एकदा विनंती आहे, कर्करोगग्रस्त रुग्ण, त्यांच्या हालाकीची परिस्थितीत असलेले नातेवाईक यांच्यासाठी औषध उपचार, भोजन व्यवस्था आपण देत आहोत. सोबतच कठीण प्रसंगांमधून संकटातून जात असणारा आपला शेतकरी राजा आणि त्याचं कुटुंब यांना देखील आपण मदत पुरवत आहोत. तेव्हा या कार्यामध्ये आपला सहभाग निश्चित असू द्या, आपलं सहकार्य निश्चित असू द्या. जीपे फोनपे क्रमांक स्क्रीनवर आहे. तेव्हा आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार या सत्कर्मामध्ये आपल्याला जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चित द्या. त्या ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअपवर ठेवा, म्हणजे त्याची रीतसर पावती बनवून त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून आपलं नेमकं मदत कार्य कुठे आणि कसं सुरू आहे हे आपल्याला कळवतंय. तेव्हा मन मोठं करून पुढे या. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.